नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे, ती म्हणजेच लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी अशा विविध योजना आणि आमिष दाखवून सत्तेत आलेल्या महायुती सरकारला शिक्षक लाडके नाहीत का, असा प्रश्न पडलेला आहे। तसेच शिक्षण मंत्र्यांची व अर्थमंत्र्यांची अंशतः अनुदानित शिक्षकांना अनुदान देण्यासाठी चुप्पी आहे, मौन ठेवलेलं आहे। तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। चला तर मित्रांनो, काय आहे बातमी जाणून घेऊया। राज्यातील जवळपास 50,000हून अधिक शिक्षकांना राज्य सरकारने अधांतरी ठेवले आहेत। अंशतः आणि विनाअनुदानित राज्यातील 3,000 शाळांमधील 15,000 तुकड्यांना वाढीव 20% अनुदानाचा टप्पा अद्याप देण्यात आलेला नाही। वास्तविक मार्च 2025 पर्यंतच हा वाढीव टप्पा मिळणे अपेक्षित होते। आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत, तरीही वाढीव टप्पा मिळालेला नाही। यामुळे राज्यातील 50,000हून अधिक शिक्षक सरकारचे लाडके नाहीत का, असा सवाल उपस्थित होत आहे। 20 ते 80 टप्पावाढीत शिक्षकांची विभागणी राज्यातील 771 शाळा आणि 383 तुकड्या 11 वर्षापासून 20% अनुदानावर आहेत। त्यांना मागील वर्षावाढीव 20% अनुदान मिळाले। त्यानंतर या शाळा आणि तुकड्यांना अद्याप वाढीव टप्पा मिळाला नाही। यांना 430 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे। यानंतर राज्यातील 228 शाळा आणि 2,650 तुकड्या 40%वर आहेत। त्यांना वाढीव 20%चा टप्पा साधारण 250 कोटी रुपये मिळालेले नाहीत। तसेच टप्पा अनुदानात 2009 शाळा आणि 4,011 तुकड्यांना 60%वरून 80% अनुदान व्हायला पाहिजे होते। त्यासाठीचा 376 कोटीचा निधी देखील अजूनही मिळालेला नाही। 50,000हून अधिक शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेत माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मार्च 2023 घेतलेल्या निर्णयानुसार 3,427 अंशतः आणि विनाअनुदानित शाळांना 15,571 तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदानासाठी 1,160 कोटी रुपये देणे अपेक्षित होते। मात्र आता 2024-25 या आर्थिक वर्षातही त्यांना अनुदान मिळालेले नाही। राज्यातील 50,000हून अधिक शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे। या शिक्षकांचे सेवक संच अजून तयार झालेले नाही। त्यामुळे शिक्षकांना टप्पावाढ केव्हा मिळणार याची प्रतीक्षा आहे। शिक्षक हे सरकारचे लाडके नाहीत का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। शिक्षण मंत्र्यांची चुप्पी आणि अर्थमंत्र्यांचे मौन, राज्यातील अंशतः आणि विनाअनुदानित शाळांची अडवणूक मंत्रालयात नेमकी कुठे होत आहे? नवीन शिक्षण मंत्री दादा भुसे अजून टप्पा अनुदान वाढीवर बोलायला तयार नाहीत, तर अर्थमंत्री अजित पवार यांनीही या प्रश्नावर मौन धारण केले असल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून होत आहे। तर शिक्षक आमदार देखील शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यात अपयशी होत आहेत का, असा सवाल शिक्षकांकडून विचारला जात आहे। आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे। या शिक्षकाच्या टप्पावाढीचा प्रश्न सुटणार आहे का, याची सर्वांना प्रतीक्षा आहे। येणाऱ्या आर्थिक अधिवेशनात शिक्षण मंत्री शिक्षकांना न्याय देतील का? अर्थमंत्री आर्थिक तरतूद करून शिक्षकांचे प्रश्न सोडवतील का, असे बहुतांश प्रश्न उपस्थित आहे आणि त्यासाठी प्रत्येक शिक्षक आपल्या परीने प्रयत्न करीत आहे। तर नक्कीच आपल्याला अनुदान हे नक्कीच मिळेल आणि आर्थिक तरतूदसुद्धा होईल। माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। धन्यवाद।